घ्या, कोणतं जरी आवड जरी घेतला तरी त्याच्यामधून आपला केव्हाही सुगंध पण हा प्राप्त हा होतो. चंदनाचे हात पाय हे चंदन, आणि याही सुगंध वर्णन करते. तरी फलो देशे सांडिल्या वडती देवी सरळिया, शाखा का चंदनाच्या पावल्या. या चंदनाच्या ठिकाणी पुढं कोणता गुणधर्म पुढे सांगितला गेला? मलेगिरी नावाचा काही चंदन जो काय असतो, 52 नंबर हा जो काही चंदन जो काय असतो, हा जर चंदन आपण घेतल्यानंतर या चंदनाचा एक थेंब आपण त्या उकळत्या तेलामध्ये टाकल्याबरोबर एका क्षणाला त्या त्याला शांत करण्यास सामर्थ्य हा चंदनाचा शिकण्याचा हा एक मोठा गुणधर्म आहे. तापल्या तेले 52 चंदन, कुंद एक क्षण शीतळ करी, तुका म्हणे कढई करावी शीतळ, ऐसे जाती बळ चंदनाचे. या चंदनाचा एक थेंब त्या तेलामध्ये टाकल्याबरोबर एका क्षणाला त्या तेलाला शांत करण्यास सामर्थ्य हा चंदनाचा शिकण्याचा एक मोठा गुणधर्म आहे. ज्याप्रमाणे चंदनाने कार्य केलं, आता याच न्यायाप्रमाणे संतांचे थोडेच कार्य हे केलं. किती जरी त्रिविध तापानं तत्थली जो असेल, संतांच्या सहवासामध्ये संतांच्या साहित्यामध्ये आल्याबरोबर संत जेवढ्या त्रिविध तापातून मुक्त हे करतात. आता त्रिविध ताप हा कशाला म्हणतात आपण? आध्यात्मिक, आधी भौतिक, आधी दैविक. प्रत्येक जीवाच्या पाठीमागे हा त्रिविध तापलेला असतो. परंतु संतांच्या सहवासामध्ये गेल्याबरोबर संत काय करतात? या जीवाच्या पाठीमागे हा जो त्रिविध ताप जो काढलेला असतो, या त्रिविध तापाला बोलवून करून पाठवून देतात आणि या जीवाला त्रिविध तापातून मुक्त हे करतात. आणि याही त्रिविध तापाचं या थोडक्यात महाराज पुढे वर्णन हे करतात. त्रिविध तापाचे झाले
वैष्णवांचे संतांच्या सहवासामध्ये गेल्याबरोबर संत त्या जीवनात मुक्त हे करतात. आता कुणी कोणाच्या सहवासामध्ये जायचं, कुणी कोणाची सत्संगती करायची हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. परंतु सत्संगतीच्या योगानं कोणाला कोणता अधिकार प्राप्त होतो. अशा पण या ठिकाणी काही सत्संगतीपासून मला सुरुवात केल्यानंतर थोडक्यात कल्पना येण्याकरिता पाणी आहे. हे जर पाणी आपण या ठिकाणी विक्री करण्याकरता ठेवलं, एका ग्लासची किंमत एक साधारण 50 पैसे किंमत आपण हे लावली, तर 50 पैसे ते पाणी पिण्याकरता कोणी सुद्धा विकत घेणार हे नाही. कारण पाणी हे मोकळं पाणी उपलब्ध आहे. याच्या कारणात कसल्याही प्रकारची धन दौलत काही खर्च करायला जात हे नाही. आता याच जर पाण्यानं त्या दुधाची जर संगती जर केली तर आता पण त्या पाण्याच्या मध्ये येत नव्हती, परंतु दुधाची संगती केल्याबरोबर त्या क्षणाला काही अंशावर पुढे मध्ये सुरुवात हे झाली. हे पाणी मिसळ असणे दूध, हे दूध आपण जर प्राशन जर केलं तर याच्यापासून शरीराला कुठल्याही कोणत्याही प्रकारचा अपायकारक हा त्रास होणार हे नाही. आता हेच पाणी आहे. या जर पाण्यानं त्या दारूची जर संगती जर केली तर हेच पाणी मला शरीराला अपायकारक ठरतं. म्हणजे परिणाम हा जो काही घडला जो काही जातो केवळ फक्त सत्संगतीच्या योगानं कोणाला कोणता अधिकार हा प्राप्त हा होतो. आता हेच पाणी आहे. हे जर पाणी त्या देवाच्या अंगावरून त्या गोमुखात बाहेर पडल्याबरोबर याच पाण्याला पुन्हा पुढं तीर्थाचा अधिकार प्राप्त हा झाला. आणि हे जर तीर्थ त्या दारूच्या बाटलीमध्ये भरल्यानंतर अपवित्रपणा हाही प्राप्त झाला. म्हणजेच परिणाम हा जो काही घडला जो काही जातो केवळ फक्त सत्संगतीच्या योगानं कोणाला कोणता अधिकार हा प्राप्त होतो. आता जास्त वेळ घेताना अगदी थोडक्यात रामायणामध्ये एक प्रसंग सांगून एक जातो. तर त्या रावणानं क्षितिज हरण केलं. सीतेला पळून आणून आपल्या लंकेमध्ये आणून त्या अशोक वनामध्ये आणून ठेवल्यानंतर सीतेवरती पहारा करण्याचं कार्य त्याच्यासाठी जी काही बहिणी जी काही होती, त्रिजटा नावाची काही राक्षसी होती, आपल्या बहिणीवर त्यांनी कार्य हे सोपवलं. आता त्रिजटा ही राक्षसी होती खरी, परंतु कोणत्या वृत्तीची पण राक्षसी होती पण त्रिजटा अक्षराची नाथने सुंदर बोड या ठिकाणी ही केली. त्रिगुणांचे जटाशिरी 3 गुण पुढे दाखवून दिले. सत्व रज आणि तम या तिन्ही गुणाला जिना आपल्या जठेमध्ये जिना बांधलं ही अशी असणारी त्रिजटा सीतेच्या सहवासामध्ये सीतेच्या सानिध्यामध्ये आल्यानंतर त्या क्षणाला त्याला कोणता अनुभव प्राप्त झाला आणि तिला जो काय अनुभव जो काय आला तिला आलेला अनुभव तिने वरून हा सांगितला. मी काही लोकांचं दुसऱ्यांचं कोणाचं काही सांगत नाही. मला स्वतःला जो काय अनुभव जो काय आलेला अनुभव तिने वरून करून हा सांगितलं. नवती अनेकाच्या कथा माझा अनुभव प्रत्यक्षाता भेटलिया जनक दुहिता श्रीराम तत्वता भेटला कर्म विचारिता राक्षसी मनुष्याचा रामाशी भेटी होता जानकीशी निज कर्माशी विसरले सत्संगे स्मरताना नामे झाले नित्य निष्काम प्रत्यक्ष भेटला श्रीराम विश्राम धाम जगाचे दुष्ट कर्मी हाड खायर त्याशी भेटला रघुवीर हा सत्संगाचा बळीवा वदावया वक्र सरेला. त्या सत्संगतीचं काय वर्णन करावं ही माझी मला सुद्धा ही कळणं हा तिला आलेला अनुभव तिने वर्णन करून हा सांगितला. आता तिच्या दुसरी एक बहीण शूर्प नावाची बहीण होती. ही सुद्धा प्रत्यक्ष भगवंताच्या सहवासामध्ये जाऊन भगवंताच्या सानिध्यामध्ये जाऊन तिला मात्र त्यांची सत्संगती करता आली ही नाही. तिला त्यांची सत्संगती न करता आल्यामुळे त्या क्षणाला त्याला कोणता अनुभव प्राप्त झाला आणि तिला जो का अनुभव जो का आला तिचा आलेला अनुभव तिने या वरून करून हा सांगितलं. माझी भगिनी शूर्पणखा विरोधिता राम नायका स्वयं मुकली काना
नाका निंद्या लौकिका पै झाली म्या शेविली सीता सती तिने मज श्रीराम प्राप्ती विरोधिता जानकी पती नरक प्राप्ती शूर्पणखे. दोघी बहिणी अशा असणाऱ्या इकडे प्रत्यक्ष भगवंताची प्राप्ती झाली आणि इकडे मात्र नरकाची प्राप्ती. म्हणजे परिणाम हा जो काही घडला जो काही गेला हा केवळ फक्त सत्संगतीच्या योगानं या ठिकाणी परिणाम हा घडला गेला. असा ज्या चंद्राच्या सहवासामध्ये चंद्राच्या सानिध्यामध्ये लहानपणापासून कडुलिंबाचं कडू असणारं झाड या चंद्राच्या सहवासात राहिल्याच्या योगानं या कडुलिंबाचा झाडाला पूर्णतः सुगंधपणा त्याला प्राप्त हा झाला. मग त्याच वेळेला ती जंगलाची काय लाकडाची काय माणसं काय असतात तर हे माणसं काय करतात चंदनाच्या झाडाला न तोडताना या कडुलिंबा झाडाला तोडतात. याचे लहान लहान तुकडे करून एखाद्या तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी किंवा अन्य बाजारपेठेमध्ये चंदनाची विक्री जे करतात. एखाद्या तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी आपण गेल्यानंतर ज्याला आपण चंदन विकत घेण्याकरता त्या दुकानावरती जातो तर दुकानदार हा चंदन हा मागतो. त्याच दुकानदार आमच्या हातामध्ये कडुलिंबाचं खोड आमच्या हातामध्ये देतो. आता खरा चंदन कोणता आहे खोटा चंदन कोणता आहे याची आम्हाला कसली पारख नसल्याच्या योगानं तेच कडुलिंबाचं खोड आम्ही विकत ते घेतो सांभाळून तर आमच्या घरी आणतो. घरी आणल्यानंतर तर आम्ही जे काय प्रथम जे काय स्थान जे काही देतो आमच्या देवघरात त्याला देवाऱ्यात आम्ही नेऊन हे ठेवतो. रोजच्या नित्य कर्म करीत असताना स्नान वगैरे आटोपल्यानंतर ज्यानंतर देवाच्या पूजा करतो आणि पूजा झाल्यानंतर गंध ज्याला प्रसंग ज्याला येतो मग त्याच वेळेला ते कडुलिंबाचं खोड आमच्या हातामध्ये घेतो सानेवरती उगाळतो आणि हाच गंध ते देवाच्या कपाळाला लावतो. हाच गंध आमच्या स्वतःच्या कपाळाला लावतो. एवढंच काय तर पूर्वी राजे लोक आपल्या कपाळाला लाईत होते ब्राह्मण लोक आपल्या कपाळाला लाईत होते. किंचित असा हा कडुलिंब एरवी या कडुलिंबाला कुणी सुद्धा हातामध्ये धरणार नाही. परंतु चंदनाच्या सहवासात राहिल्याच्या योगानं या कडुलिंबाला कोणता अधिकार प्राप्त झाला आणि हा जो काय अधिकार या कडुलिंबाला जो काय प्राप्त जो काय झाला गेला याही कडुलिंबाचं या थोडक्यात माऊली पुढे वर्णन हे करते. हे चंदनाचे न्यांग निळे शिवतले असे ते निंब जवळे ती निर्जीवई देवाचे निधळे पैसणे केली ती याचे तर काष्ठ सर्वथा जडली देव ब्राह्मणाचे माथा त्याचा पांग फिटे सर्वथा राजे तत्वता वंदिती. एवढा मोठा अधिकार या कडुलिंबाला प्राप्त झाला म्हणून या हा जो काही चंदन जो काही आहे सर्व गुणानं युक्त असलेल्या चंदनाला हा गेला आणि याही चंदनाचं या थोडक्यात महाराष्ट्र वर्णन हे करत. चंदन तो